नमस्कार मित्रांनो, बिझनेस माइंड या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत असताना उच्च शिक्षित तरुणांनाही नोकरी मिळणं अवघड होऊन बसले. नोकरी मिळत नाही म्हटल्यावर अनेक तरुण आपण स्वतःचा व्यवसाय करूयात असा विचार करून व्यवसायाकडे वळताना दिसतात. तर काही तरुण व्यवसायासाठी पुरेसं भांडवल नाही म्हणून माघार घेतात. अशाच तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत कमी भांडवलावर आधारित असणारा व्यवसाय, म्हणजेच भाजीपाला खरेदी विक्रीचा व्यवसाय. मित्रांनो, शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये भाजीपाल्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असतो. घेतलेलं सर्व उत्पादन शेतकऱ्यांना बाजारात बसून विक्री करणे शक्य होत नसल्याने शेतकरी आपला भाजीपाला होलसेल दरामध्ये व्यापाऱ्यांना विकतात आणि व्यापारी ते शेतकऱ्यांकडून घेतलेला भाजीपाला लोकांना म्हणजेच ग्राहकांना विकतात आणि त्यातून नफा मिळवतात. चला तर मग या व्यवसायातील अनुभव जाणून घेऊयात त्यांच्याच शब्दात. नमस्कार, नागेश रामचंद्र पवार, मुक्काम पोस्ट बावडा, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. हे तरकारीचा व्यवसाय चांगला आहे. 20 वर्ष झालं धंदा मी करतो आहे की ह्या धंद्यात मी घरं बांधली, मुलांना शिक्षण चालू आहे, गाडी घेतलेली आहे. व्यवसाय चांगला आहे. हा व्यवसाय तरुण पिढीने सुद्धा हाच व्यवसाय करावा. नोकरीपेक्षा हा व्यवसाय चांगला आहे. पावसाळ्यात फक्त अडचण जास्त होती, म्हणजे मालाची नासधूस होती. माझं नाव यादव सदाशिव गुराबराव, मुक्काम पारगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मी सुशिक्षित बेकार आहे आणि पायाने अपंग आहे. काही सुशिक्षित बेकार असल्यामुळं कुठेही काम मिळत शकत नाही, म्हणून मी या धंद्यात शिरलेलो आहे. आणि हा धंदा कसा आहे की सामान्य माणसाचा सुद्धा धंदा आहे. अत्यंत बिकट परिस्थिती असली ना तर ह्या धंद्यात सामान्य माणूससुद्धा त्याला यश मिळू शकतो. आणि या यश मिळाल्यामुळं अधिक शून्यातून वरती सुद्धा येऊ शकतो तो. माझी परिस्थिती लई नाजूक होती. शून्यातून मी कसं तरी आता थोडंफार आलो वरती, नाही असं नाही. परंतु कसं आहे की हा धंदा अत्यंत आणि माझ्या घरचा काही थोडाफार माल असतो. मी शेतकरी माणूस आहे. माझ्या शेतात मी पिकवतो आणि शेतातला थोडासा माल आणून माझे मी बाजार मार्केट आणि शिवाय इतर मी त्या शेताच्या जोडीसाठी इतर माल मी घेतो आणि मी विकत बसतो. आणि ह्याच्या उदरनिर्वाह मी करत असतो. एखाद्या मुलाचं समजा शिक्षण जास्त झालं असले तरी त्या मुलांनी सर्व्हिसपेक्षा ह्या धंद्यात आलेले सर्वात चांगलं अधिक उत्तम असतं आणि तो मुलगा अत्यंत ह्या धंद्यात भरपूर पुढे जाऊ शकतो. आपले कमी भांडवल असतं आणि कमी भांडवल असल्यामुळे ह्यात उत्पन्न जास्त मिळतं. तसं काही नाही, म्हणजे भरपूर उत्पन्न होतं आणि एखादा गरीबातला गरीब सुद्धा वरती येऊ शकतो. माझं नाव कमल किसन सांगपाळ, गाव खंडाळा, तालुका खंडाळा, वय आता वर्ष 70. धंदा आहे, 52 वर्ष झालं धंदा करते तरकारीचा. आता वजन मला येत नाही, त्यामुळे मी भिजवलेले मटकीचे कोंब कडधान्य भिजवून विक्री आणि ह्या धंद्यातून माझी प्रगती चांगली उत्तम झाली. माझ्या घराने मी सर्वांना सांगते की तुम्ही ह्यातमध्ये उतरा आणि शेजाऱ्यांना सांगते तुम्ही ह्यात प्रगती चांगली. आपल्या नोकरीच्या अपेक्षेपेक्षा ह्यात प्रगती चांगली होती. आपल्याला माल चांगला असता मिळतो आणि व्यवस्थित चांगल्या प्रगतीचा माल घ्यायचा, स्वच्छ माल घ्यायचा, स्वच्छ विकायचा. माझं नाव वैभव किसन महानवर. मी 12वी झाल्यापासून 12वी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी या क्षेत्रामध्ये उतरलेलो आहे. आणि मला तर वाटतं हा धंदा खूप चांगला आहे आणि नोकरीपेक्षा अधिकच चांगला आहे. आणि नोकरी करून महिन्याने पगार घेण्यापेक्षाही रोजचा ताजा पैसा आहे आणि त्यातून माझी चांगली प्रगती झालेली आहे. आणि मला वाटते आत्ताच्या मुलांनी हा व्यवसाय निवडावा. माझ्याकडे रोजच्या रोज भाजीपाला फ्रेश असतो आणि रोजच्या रोज शेतकरी असतात, रोज येऊन मला भाजीपाला देऊन जातात
आणि त्यांना मी योग्य मोबदला देतो. माझं नाव मीरा महादेव खंडाळे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मी कमी भांडवलामध्ये मी काय कळना 4 रुपये कमावते. त्यातून माझे मी पोट पाणी, मुलांचा व्यवसाय सगळा माझं सगळं व्यवस्थित आहे आणि घरदार बांधलेलं आहे, सगळं बाकी ठीक आहे. माझं नाव निलेश दशरथ सूर्यवंशी, राहणार मोरवे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. माझा व्यवसाय शेती, भाजीपाला पिकवणे आणि तो मार्केटमध्ये आणून लोकांपर्यंत पोचवणे हे माझे काम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कमी भांडवलातला धंदा आहे. याच्यापासून कमी पैसे गुंतवून जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा चांगला व्यवसाय आहे. अलका देवीदास जाधव, मोरवे. धंदा चांगला आहे. माझं नाव संतोष अशोक आंबेकर, मुक्काम पोस्ट शेंदुर्नरे, तालुका वाई, जिल्हा सातारा. गेल्या 22 वर्षापासून आम्ही धंदा करतो. धंद्यात कष्ट भरपूर आहेत पण उत्पन्न आहे. कल्पना राऊत, मावशी. ही धंदा चांगला आहे, भाजीपाल्याचा चांगली आहे प्रगती. माझे नाव ललिता अप्पा पवार, राहणार आटीत, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मी 22 वर्ष झालं व्यवसाय करते भाजीचा. माझी चांगली प्रगती झाली. मी थोड्या भांडवलात पैसे कमावले, घरप्रपंच व्यवस्थित चालवला. पाहिलं मित्रांनो, भाजीपाला हा रोजच्या दैनंदिन जीवनासाठी मानवाच्या आहारातील अविभाज्य असा घटक. त्यामुळे मानवाला भाजीपाला हा लागतोच आणि आठवड्यातून एकदा आणलेला भाजीपाला खाण्यापेक्षा रोज ताजा भाजीपाला मिळाला तर तो कोणाला आवडणार नाही. मित्रांनो, आजचा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला म्हणजेच बिझनेस माइंड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.